मांश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. नमस्कार श्रोते हो. वरील श्लोकाचा अर्थ असा होतो की अश्वत्थामा, राजा महाबली, वेदव्यास, भगवान हनुमान, राजा विभीषण, कृपाचार्य, भगवान परशुराम आणि ऋषी मार्कंडेय हे आठही जण चिरंजीव म्हणजेच अमर आहेत. जो माणूस नियमितपणे त्यांचे स्मरण करेल तो माणूस सर्व व्याधींपासून मुक्त होऊ शकेल आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल. आपल्या हिंदू पुराणामध्ये अष्टचिरंजीवींना खूप महत्त्व आहे, ज्यांना देवी देवतांकडून कधी न मरण्याचे म्हणजेच सदैव कोणत्या ना कोणत्या अवतारात जिवंत राहण्याचे वरदान मिळाले आहे. असे हे 8 जण म्हणजेच अष्टचिरंजीव, जे हिंदू धर्मानुसार वर्तमानापासून कलियुगाच्या समाप्तीपर्यंत पृथ्वीवर वास करत राहतील, कुठल्या ना कुठल्या रूपात मानव जातीचे कल्याण करत राहतील. या अष्टचिरंजीवींच्या 8 वेगवेगळ्या इंटरेस्टिंग कहाण्या सुद्धा आपल्या पुराणात सांगितल्या आहेत. या 8 चिरंजीवींचे प्रत्येकाचे असे विशिष्ट कार्य आहे. त्या युगात ते कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. योग्य वेळी योग्य कार्य करण्यासाठी हे चिरंजीवी आपल्यामध्ये अवतार घेत असतात. आजच्या या डिजिटल आणि सायन्सच्या युगात पुनर्जन्म, अमरत्व या गोष्टींवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे. पण जसा देव आहे तसेच हे अष्टचिरंजीवी देखील आहेत असे आपले शास्त्र सांगते. मित्रांनो, आपल्या या खास शो मधून आपण अष्टचिरंजीवींचे हेच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक एका चिरंजीवीची पौराणिक कथा देखील आपण यामध्ये ऐकणार आहोत. इतकंच नाही तर चिरंजीवीला अमरत्व का बरं मिळालं, त्यामागं कारण काय, कलयुगात त्यांचे नेमके कार्य काय असेल हे सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या रहस्यमयी मात्र तितक्याच इंटरेस्टिंग जर्नीला. उलगडूया अशी काही रहस्य ज्याची उत्तरं अजून विज्ञानाला देखील सापडलेली नाहीत. सफर करूया एका अशा दुनियेची जिथं म्हटलं तर सर्वच काल्पनिक आहे आणि मानायचं ठरवलं तर आध्यात्मिक समाधान देखील आहे. अंजनी पुत्र भगवान हनुमान यांनाही चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले आहे असे म्हटले आहे. भगवान रामांचे ते परमभक्त म्हणून ओळखले जातात. भगवान राम यांच्या प्रती असलेल्या हनुमान यांच्या अपार भक्तीच्या अनेक कथा इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात. हनुमानाचा जन्म कपी नावाच्या वानराच्या वंशात झाला. हनुमानजींचा जन्म श्रीरामाच्या जन्मापूर्वी झाला होता. संशोधकांचे म्हणणे आहे की 9 लाख वर्षांपूर्वी भारतात अशी अनोखी वानर प्रजाती अस्तित्वात होती, जी 15 ते 12 हजार वर्षांपूर्वी नाहीशी होऊ लागली आणि कालांतराने नाहीशी झाली. या वानरांच्या प्रजातीचे नाव कपी असे होते. हनुमानजींच्या आईचे नाव अंजना आहे. या त्यांच्या मागील जन्मी अप्सरा होत्या. तर हनुमानजींच्या वडिलांचे नाव केसरी आहे. ते वानर प्रजातीचे होते. हनुमानजींना त्यांच्या आईवडिलांमुळे अंजनेय आणि केसरी नंदन या 2 नावांनी देखील ओळखले जाते. केसरीजींना कपिराज म्हणत, कारण ते कपी नावाच्या वानरांच्या प्रजातीचे होते. केसरी हे कपी प्रदेशाचे राजा होते. कपिस्थल हा कुरु राज्याचा एक प्रमुख भाग होता. हनुमानाच्या चिरंजीवी असण्याबद्दल बोलायचे झाल्यास अनेक युगातील त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपण विविध पौराणिक कथांमधून ऐकत आलो आहोत. रामायणाच्या काळानंतर हजारो वर्षानंतर ते महाभारत काळातही आपल्याला पाहायला मिळतात. भगवान श्रीराम त्रेतायुगात अवतरले आणि भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात अवतरले होते. वाल्मिकीजींनी त्रेतायुगात रामायण तर श्री वेदव्यास यांनी द्वापार युगात महाभारत रचले होते. दोन्ही महाकाव्यांची तुलना केल्यास रामायण हे महाभारताच्या आधी लिहिले गेले होते असा अंदाज लावता येतो. याच्यावरून आपल्याला कित्येक युगांपासून हनुमान चिरंजीवी आहेत याची प्रचिती येते. हनुमानजी 4 कारणांसाठी सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत. पहिलं म्हणजे ते आजही या भूतलावर मूळ रूपात आहेत. दुसरं म्हणजे ते शक्तिशाली असूनही भगवंताला समर्पित आहेत. तिसरं म्हणजे ते आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात. आणि चौथं म्हणजे ते अजूनही भौतिक स्वरूपात आहेत अशी भक्तांची भावना आहे. या विश्वात भगवंतानंतर जर एक शक्ती असेल तर ती हनुमानजी आहेत. महावीर विक्रम बजरंगबली समोर कोणतीही मायावी शक्ती टिकू शकत नाही. या कलियुगात हनुमान सर्वाधिक जागृत आहेत. कलियुगात फक्त हनुमानजींची भक्तीच लोकांना दुःख आणि संकटांपासून वाचवू शकते.
चारो जुग परताप तुम्हारा, हे परसिद्ध जगत उजियारा. हनुमान चालिसेच्या या ओळींचा अर्थ समजून घेतला तर आपल्यालाही 4 युगांमध्ये हनुमानाचे अस्तित्व असल्याचे दाखले मिळतात. यातील प्रत्येक युगात त्यांची भूमिका आणि त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्रेतायुगातील हनुमान. त्रेतायुगात पवनपुत्र हनुमानाचा केसरी नंदन म्हणून जन्म झाला आणि ते प्रभू रामाचे भक्त झाले आणि सावलीप्रमाणे प्रभू रामांसोबत राहिले. वाल्मिकी रामायणमध्ये हनुमानजींच्या पूर्ण चरित्राचा उल्लेख आहे. द्वापार युगातील हनुमान. द्वापार युगात हनुमानजी भीमाची परीक्षा घेतात. त्यात अतिशय सुंदर संदर्भ आहे. महाभारतात एक संदर्भ आहे की भीमाने त्यांना आपली शेपटी मार्गावरून काढायला सांगितल्यावर हनुमानजी भीमाला म्हणतात की तू ती काढ, पण भीम आपली सर्व शक्ती लावूनही ती शेपूट काढू शकत नाही. कलियुगातील हनुमान. जर मनुष्याने पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हनुमानजींचा आश्रय घेतला तर तुलसीदासजींप्रमाणे त्याला हनुमान आणि रामाचे दर्शन व्हायला वेळ लागणार नाही. कलियुगात हनुमानजींनी आपल्या भक्तांना आपल्या उपस्थितीची अनुभूती दिली आहे. हनुमानाबद्दलच्या अनेक मान्यता आहेत. त्यातील एक मान्यता अशी आहे की जेव्हा भगवान राम पृथ्वीवर असण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण करतात तेव्हा ते सरयू नदीतून स्वर्गात परत जातात. असे म्हटले जाते की हनुमान आजही पृथ्वीवर विराजमान आहेत आणि ते कधीही मरणार नाहीत. भगवान हनुमान आपल्यामध्ये विराजमान आहेत. लंका जिंकून अयोध्येला परतताना युद्धात मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीराम विभीषण, सुग्रीव, अंगद इत्यादींना भेटवस्तू देतात. तेव्हा हनुमानजी श्रीरामांना विनंती करतात, यावद रामकथा वीर चरिष्यती महितले, तावत शरीरे वत्स्युंतुम प्राणामम न संशयः. याचाच अर्थ असा की हे शूर श्रीराम, जोपर्यंत या पृथ्वीवर रामाची कथा आहे तोपर्यंत माझा आत्मा निःसंशयपणे या शरीरात राहील. यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात, इवमेत तकपिश्रेष्ठ भाविता नात्र संशहा चरिष्याती कथा यवदेशा लोकेच मामिका तवते ते भाविता कीर्तिः शरीरे प्यवस्था लोकाही यवत्सत्संथी तावतस्थस्यंती मध्ये कथा. म्हणजेच हे कपिश्रेष्ठा, तसे होईल यात शंकाच नाही. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे तोपर्यंत तुझी कीर्ती राहील आणि तुझा प्राणही तुझ्या शरीरात राहील. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत माझ्या कथा स्थिर राहतील. यत्र यत्र रघुनाथ कीर्तन तत्र कृत मस्तकांजली वाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतक. याचाच अर्थ असा की कलियुगात जेथे जेथे भगवान श्रीरामांचे कथा कीर्तन होते तेथे हनुमानजी गुप्तपणे वास करतात. असेही म्हटले जाते की ज्या वेळेस देवी सीतेचे हरण करून लंकेतील अशोक वाटिकेत ठेवले होते त्यावेळेस श्रीरामांचा संदेश घेऊन हनुमान लंकेला गेले होते. यावेळेस हनुमानाने आपण प्रभू श्रीरामांचा संदेश घेऊन आलो आहोत हे देवी सीतेस सांगितले. मात्र साधूच्या वेशात आलेल्या रावणाने देवी सीतेची फसवणूक करून त्यांचे हरण केले होते. त्यामुळे देवी सीतेचा हनुमानावर विश्वास बसेनासा झाला. याचवेळी हनुमानाने भगवान श्रीरामांनी आपली एक खूण म्हणून दिलेली अंगठी देवी सीतेस दाखवली. ही अंगठी पाहता क्षणी देवी सीतेने प्रभू श्रीरामांची ती अंगठी ओळखली आणि भावूक झाल्या. त्याचसोबत हनुमानाने प्रभू श्रीरामांचा संदेश देवी सीतेस दिला आणि त्यांना आश्वस्त केले की प्रभू तुम्हाला येथून घेऊन जाण्यासाठी येणार आहेत. हे ऐकून देवी सीतेने हनुमानाला आशीर्वाद दिला. हनुमान अमर राहतील असा आशीर्वाद सीतेने हनुमंताला दिला होता. त्यामुळे रामायण काळापासून ते आजपर्यंत हनुमान अमर असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हनुमान चिरंजीवी असल्यामुळे ते या कलियुगाच्या अंतापर्यंत आपल्या शरीरात राहतील. ते आजही पृथ्वीवर फिरत आहेत अशी आजही मान्यता आहे. अनेक पुराणांमध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो. धर्माच्या रक्षणासाठी हनुमानजींना अमरत्वाचे वरदान मिळाले होते. या वरदानामुळे हनुमानजी आजही जिवंत असून ते देव आणि धर्माच्या भक्तांचे रक्षण करण्यात मग्न आहेत. जेव्हा भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेतात तेव्हा हनुमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, विश्वामित्र, विभीषण आणि राजा बळी सार्वजनिक प्रमाणे प्रकट होतील. आजही हनुमानजी गंधमदन पर्वतावर आहेत.
परंतु त्यांच्याकडे दैवी आणि इतर गूढ शक्ती देखील आहेत की ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समान किंवा भिन्न रूपे घेऊ शकतात. म्हणून ते सर्वत्र दिसू शकतात. ते सृष्टीसाठी मुख्य व्यक्ती असतील. त्यामुळे कदाचित भगवान श्रीराम त्यांना पुढील कल्पामध्ये काही महत्त्वाच्या भूमिका सोपवतील. हनुमानजींना अशा मनःपूर्वक भक्तीनेच पाहता येते. हिंदू संस्कृतीनुसार शुद्ध नसलेल्या सामान्य लोकांना कलियुगात त्यांच्या उपस्थितीपासून दूर ठेवण्यात आले आहे. महाबली महारुद्र हनुमंताच्या चिरंजीवी असण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण पुढच्या भागात आणखी एका चिरंजीवीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी तब्बल 21 वेळेला पृथ्वीवरील वाईट प्रवृत्तीच्या क्षत्रियांचा विनाश केला, ज्यांनी आपल्या पित्याच्या सांगण्यावरून आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली, जे विष्णूचा 6वा अवतार म्हणून ओळखले जातात, अशा भगवान परशुराम यांच्या चिरंजीवी असण्याबद्दल आणि कलियुगात त्यांच्या अवताराबद्दल जाणून घेणार आहोत. हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. तसेच आमचा पुढील एपिसोड ऐकायला विसरू नका. लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.